हां, तर हे जे EC नेट आहे तर ते EC नेट पोर्टल आलेलं आहे की आपल्याला रिअल टाइम डेटा सगळा कळावा इलेक्शनचा यासाठी. त्यानंतर जसं हे पुद्दुचेरी 29वा आहे तसं पहिलं कोण होतं, तर पहिलं आहे त्यांचा नागालँड. तो नागालँड आहे ज्यांनी नेवाचा स्वीकार करणारं पहिलं आहे, ते फर्स्ट आहे. ओके, सो त्यानंतर पुढचं आहे ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत स्थापन करणारं कोण आहे. सो कायम म्हटलं की केरळ लक्षात ठेवायचं. सो कायम स्वरूपी लोक अदालत आहे. हे कायमस्वरूपी लोक अदालत स्थापन करणारं कुठलं राज्य आहे, तर ते केरळ आहे. हे भारतातलं पहिलं राज्य आहे केरळ. पुढचं आहे विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेमध्ये. मगाशीच बघितलं आपण पंजाब आहे ज्यांनी ते बाल न्याय कायद्याच्या अंतर्गत आणलेलं आहे. कशासाठी आहे, क्लिअर ठेवायचं डोक्यात की कशासाठी आणलंय. नुसतं आणलं, ह्यांनी हे आणलंय, ह्यांनी ते आणलंय, त्यापेक्षा कशासाठी आणलंय, त्याचा उद्देश काय आहे ते थोडंसं कळून घ्या की सांकेतिक भाषेत का गरज आहे आपल्याला त्या गोष्टी डिकोड करण्याची, किंवा कुणाला सांगायचं हे आपल्याला सगळं, तर ते तसं लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या ते लक्षात राहील. त्यानंतर सशक्त पंचायत नेत्री अभियान कुणी आणलेलं आहे, तर पंचायत राज मंत्रालय आहे त्यांनीच आणलेलं आहे. पंचायत राज मंत्रालयामध्ये महिला निवडून आलेल्या प्रतिनिधींना बळकटी देणं, म्हणजे महिला ज्या काही निवडून आलेल्या आहेत निवडणुकींमध्ये स्थानिक स्वराज्य पातळींवरती, त्यांना जास्तीत जास्त बळकटी कशी देता येईल आपल्याला, सो त्यासाठी नेत्री अभियान आहे, हे नेत्री अभियान आणलेलं आहे. हो, ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे मतदानामध्ये नोटाचा वापर कमीत कमी करण्यात आलेला आहे. कमी झालेलं आहे नोटाचं मतदान कमी, कारण लोकांना माहिती आहे आपण जर नन ऑफ द अबावला जरी दिलं तरी वरचा जो निवडून येणार आहे तोच निवडून येणार आहे. सो त्यामुळे मतं तुमची फुकट घालवण्यापेक्षा कोणाला तरी आपण आपलं देऊया मत म्हणून बटन दाबलं जातं. आणि जेव्हा आलं तेव्हा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला की आम्हाला कोणी नको याच्यावरचं, म्हणजे इथं जे वरती आहे त्याच्यापैकी कोणीही नको आम्हाला, असं पण आपण सांगून झालो. पण आता आपल्याला कळलंय की कोणीही नाही सांगितलं तरी कोणाला तरी कोणतरी जिंकून येणारच आहे. सो त्यामुळे आपण बिचारे काय करतो, आता कोणाचं तरी बटन दाबतो. सो त्यामुळे नोटाची मतं आता कमी झालेली आहे. ठीक आहे. सो त्यानंतर पुढचं आहे चंदीगड आहे. या चंदीगडने काय केलंय, तर चंदीगडाने गड चढला त्यांचा आणि मग नवीन फौजदारी कायदे जे आहेत, या नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी जी आहे तर ती चंदीगडने केलेली आहे. ठीक आहे. फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी जी आहे तर ती नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी कोणी केली आहे, चंदीगडने केलेली आहे. त्यानंतर पुढचं आहे मल्याळम भाषेला राज्यातील अधिकृत संवादाच्या केंद्रस्थानी मल्याळम भाषेला स्थान देण्याच्या उद्देशाने मल्याळम भाषा विधेयक कोणी आणलं, कुणाची आहे मल्याळम भाषा, केरळची आहे. संपला विषय. पुढचं आहे कोणत्या ठिकाणी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास मंजुरी मिळालेली आहे, तर फलटण आहे सातारा दिवाणी न्यायालय. त्यानंतर सुशीला कार्की नेपाळच्या नवीन पंतप्रधान कोण आहेत, असा पहिला माहिती पाहिजे. नेपाळ कोण आहेत, PM सुशीला कार्की. कोण होत्या रे त्या, ह्या सुशीला काकी कोण होत्या, सुशीला काकी नाही हा, कार्की फक्त रफारच बाकी आहे. सो या ज्या सुशीला कार्की आहेत तर नेपाळच्या पंतप्रधान आहेत. नेपाळच्या ह्या ज्या पंतप्रधान आहेत तर त्या तिथल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होत्या. ओके. सो त्या तिथून आता कुठे गेलेल्या आहेत, तर त्या नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान झालेले आहेत. आणि त्यांनी काय केलेलं आहे, तर किमान मतदारांचं वय जे आहे, सो किमान मतदाराचं मत देणाऱ्याचं मतदाराचं वय जे आहे तर ते किती केलेलं आहे, 16 वर्ष केलेलं आहे त्यांनी. 18 वरनं 16 वर्ष केलं. आपल्या इथं जर केलं तर इतके मतदार वाढतील कारण 16 ते ती झेंझी त्याच्यापेक्षा थोडी खालची जी लोक आहेत ती भरपूर आहेत आता 16 वर्षातली. सो कुणालाही कसंही विकत घेता येईल आणि कसंही त्यांच्याकडून मतदान करून घेता येऊ शकतं जर असं आपण केलं तर. ओके. त्यानंतर पुढचं आहे सफाई कर्मचारी आयोग जो आहे, हा सफाई कर्मचारी आयोग कोणी स्थापन केलाय, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर हा सफाई कर्मचारी आयोग आहे, हा बिहारने स्थापन केलेला आहे. त्यानंतर पुढचं आहे नारी अदालत कोणी सुरू केलेली आहे, तर नारी अदालत सिक्कीमने सुरू केलेली आहे. नारी अदालत कुणाची, सिक्कीम. कोणाची, सिक्कीम. नारीसाठी चांगलं आहे ना सिक्कीम, फार उंच, याच्यावरती लोकसंख्या एकदम कमी. सो नारी कमीत कमी तिथे सुरक्षित राहू शकते. सो नारी सुरक्षित सिक्कीम नारी अदालत असं पाठ करा. त्यानंतर पुढचं आहे शहरी धोरण आयोग. सो शहरी धोरण आयोग कोणाला जास्त पुढे कोण चाललंय, केरळ. सो शहरी धोरण आयोग सुद्धा कोणाचा असायला पाहिजे, केरळचा असायला पाहिजे. त्यानंतर मतदारांच्या याच्यावरती रंगीत फोटो पाहिजेत आम्हाला, रंगीत फोटो. कोण आणेल, ज्याचं इलेक्शन झालं मग कोण आणेल, बिहार. सिंपल. त्यानंतर पुढचं आहे
गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी खंडपीठाचं उद्घाटन कुठल्या ठिकाणी करण्यात आलं? तर इटानगर, अरुणाचल प्रदेशची राजधानी, त्या ठिकाणी करण्यात आलं. त्यानंतर मागासवर्गीयांना, इतर मागासवर्गीयांना 42% आरक्षण लागू करण्यासाठी कोणत्या पंचायत राज दुरुस्ती विधेयक कोणी आणलेलं आहे? तर ते आणलेलं आहे तेलंगणाने. ठीक आहे, कोणी आणलेलं आहे? तेलंगणाने आणलेलं आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर स्थापन करायला परमिशन मिळालेली आहे आष्टी या ठिकाणी. आणि सातारा फलटण आणि आष्टी. सातारा फलटण आपण तसं लक्षात ठेवू शकतो ना, ते फलटणची मागची केस झाली होती डॉक्टरांची, त्याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो. आणि इथे बीडचा आष्टी आहे, सो तिथं पण काही प्रकरणं झालेली आहेत. सो दोन्ही ठिकाणी आता वरिष्ठ स्तर स्थापन होतील. सो तुमचं ते पाठ झालं. त्यानंतर पुढचं आहे की विधानसभेने, कोणत्या राज्याच्या विधानसभेने बिहारमध्ये करण्यात येत असलेल्या मतदार यादींच्या विशेष सघन सुधारणाला विरोध करणारा ठराव केलेला आहे? सो कुठला आहे ते? झारखंड आहे. झारखंडने विरोध केलेला आहे जे काय म्हणतो मतदार याद्यांची जी विशेष सघन सुधारणा होणार आहे त्याला. त्यानंतर पुढचं आहे जिल्हा न्याय व्यवस्थेमध्ये एआयचा वापर कुठलं राज्य करतंय? सो जिल्हा न्यायदान म्हणूया. सो जिल्हा न्यायदानामध्ये कशाचा वापर रे? एआयचा वापर कोण करत आहे हे आपण ह्यासाठी लिहितोय. मी थोडं वाचून डायरेक्ट फास्टमध्ये संपवू शकते, पण मी ह्यासाठी लिहिते की जेव्हा आपण फायनल परत एकदा रिव्हिजन वगैरे जेव्हा घेतो, माहिती आहे तुम्हाला बऱ्याच वेळा आपण ते घेतो शेवटी. सो ते सगळं असं जरी वाचलं तरी आपल्याला सगळं रिवाईज होऊन जाईल आपल्याला पूर्ण इयर बुक 1-2 तासात फास्ट. सो त्यामुळे हे मी लिहित आहे एवढी मेहनत घेऊन. पण ठीक आहे, आपल्याला ते लागतंच, तुम्हाला माहिती आहे. सो एआयचा वापर जिल्हा न्यायदानामध्ये केरळने केलेला आहे. त्यानंतर भाषांतरकाराची सुविधा असलेल्या देशातली पहिली विधानसभा कुठली आहे? तर भाषांतरकार असलेले, बघा तुम्हाला गोष्ट सांगते, भाषांतरकार फर्स्ट टाइम कोण आहे? यूपी. हे भाषांतरकार वेगळं आहे आणि ते सांकेतिक भाषेवाला जो आहे की नाही, सांकेतिक भाषेत प्रसारित करणार होते पंजाब, ते वेगळं आहे. हे वेगळं आहे. भाषांतरकाराची सुविधा इथे हे वेगळं आहे. एआयचा वापर करणार आहेत. त्यानंतर व्हीव्हीपॅट मशीन वापरण्यात येणार नसल्याचं जाहीर केलेलं आहे महाराष्ट्राने, की बास तुम्ही बटन दाबा आणि निघून जा, तुम्हाला काही दिसणार नाही. व्हीव्हीपॅटमध्ये कुणाला मतदान पडलं, काय पडलं, काही दिसणार नाही आता. सो व्हीव्हीपॅट पण आता गेलेले आहेत, महाराष्ट्रातच आपल्या गेलेले आहेत व्हीव्हीपॅट सुद्धा. सो मी लिहित नाही, ते लक्षात राहीलच आपल्या. त्यानंतर पुढचं आहे आसाममधल्या कोणत्या समुदायाने अनुसूचित जमाती दर्जाची मागणी तीव्र केलेली आहे? तर मोरन आहे, मोरन. हां, सो मोरन जमात आहे ती. त्यानंतर विजय थलापती यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तमिळगा वेत्री कळगम. ठीक आहे, सो तमिळगा वेत्री कळगमची त्यांनी स्थापना केलेली आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 वरून 61 करण्यात आलेलं आहे. त्यांना काही लोकांना आणखीन 1-2 वर्ष ठेवावं वाटत असेल म्हणून त्यांनी लगेच 60 वरून 61 केलं की बाबा हे लोक जाऊ नये, मग 1 वर्ष अजून राहतील आपल्याकडे. त्यानंतर बिहार विधिमंडळाने राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये, महत्त्वाचं आहे, सो बिहार आहे, त्यांनी काय केलंय? राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये महिलांना आरक्षण दिलंय. महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर महिलांना 35% आरक्षण दिलंय त्यांनी. द्यायला पण पाहिजे, लोकसंख्या भरपूर आहे. सो अधिवास जो आहे हा अधिवास अनिवार्य केलेला आहे की त्या तिथल्याच असल्या पाहिजेत. यूपीच्या महिला जाऊन तिथे नोकरी नाही करू शकणार. सो तिथल्या असायला पाहिजेत, त्या अधिवास म्हणजे डोमिसाईल असायला पाहिजे. दुसरं आहे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मंत्री, आमदार सगळ्यांचे पगार किती टक्क्यांनी वाढवायचे? 100% डायरेक्ट. 1 लाख आहे तर 2 लाख, 2 लाख आहे तर 5 लाख, सॉरी 2 लाख आहे तर 4 लाख, 4 लाख आहे तर 8 लाख असं. त्यानंतर आसामची दुसरी राजधानी दिब्रुगड आहे. आसाम दिब्रुगड. सो दिब्रुगड दुसरी, दिब्रुगड दुसरी. त्यानंतर युनायटेड किंगडम मध्ये 2029ला UK मध्ये मतदार जे आहेत हे मतदानाचं वय किती होणार आहे? मतदानाचं वय किती होणार आहे? 18 वरनं 16. कुठं झालंय? ऑलरेडी UK मध्ये झालेलं आहे, पण वाचलं होतं हे. आणि आता नेपाळमध्ये पण झालंय, काकींनी केलेलं आहे, कारकिन यांनी केलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे 34वी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा राष्ट्रीय विजेता म्हणून कोणत्या केंद्रीय विद्यापीठाला घोषित करण्यात आलं? तर IIT खरगपूरचं PM श्री केंद्रीय विद्यालय जे आहे तर ते घोषित करण्यात आलेलं आहे. इथपर्यंत क्लिअर झालंय तुम्हाला? इथपर्यंत क्लिअर झालं का? पटकन सांगा.